नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण रस म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत. अर्थात रस हा घटक व्याकरणामध्ये समाविष्ट आहे. साहित्याचा अभ्यास करताना या रसांविषयी आपल्याला माहिती असणं अपेक्षित असतं. आपण पुस्तकं वाचतो, कथा वाचतो, कादंबरी वाचतो, कवितांचं वाचन करतो, एखादा प्रसंगाचं वाचन करतो, एखादा विनोद अनुभवतो, एखादा भयानक प्रसंग बघतो. असे प्रसंग बघतो किंवा वाचत राहतो. त्यावेळी आपल्या चेहऱ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे भाव तयार होतात. हे जे भाव तयार होतात या भावालाच रस असं म्हटलं जातं. हे रस कसे असतात याबाबतची संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत. रस याचा शब्दशः अर्थ चव किंवा व्यवहारामध्ये रस सहा आहेत. गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट व खारट. एखाद्या वस्तूत असलेली चव जशी आपण तशीच एखाद्या उत्कृष्ट काव्यातून त्यातील चव वा गोडी आपण अनुभवतो. यालाच आपण रसास्वाद, वाङ्मयातील हा रस म्हणजे काय आहे हे आता आपण बघणार आहे. प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात काही भावना कायमच्या वास करीत असतात. माणसाच्या अंतःकरणात जशी प्रेम करण्याची भावना आहे, तशी रागवण्याची, हसण्याची, दुःखाची, पराक्रमाची अशा विविध प्रकारच्या भावना आहेत. या स्थिर व शाश्वत भावनांना स्थायी भाव असे म्हणतात. इथे आपण रस आणि त्यांचे स्थायी भाव बघणार आहोत. म्हणजे शृंगार रस तयार झाल्यानंतर त्याचा स्थायी भाव काय असू शकतो तर रती. वीर रस तयार झाल्यानंतर त्याचा स्थायी भाव हा उत्साह आहे, करुण शोक आहे, रौद्र क्रोध आहे, हास्य हास आहे, भयानक भय आहे, बिभत्स जुगुप्सा आहे, अद्भुत विस्मय आहे, शांत शांती आहे. म्हणजे हे रस आणि त्या रसानुरूप तयार होणारे स्थायी भाव आहेत. प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात हे स्थायी भाव कमी अधिक प्रमाणात सुप्त अवस्थेत असतात. लेखकाने लिहिलेले वाङ्मय वाचत असताना, वाचकाच्या किंवा नाटक पाहत असताना प्रेक्षकांच्या अंतःकरणातील या भावना जागृत होतात. तेव्हा रस निर्माण झाला असे म्हटले जाते. आपल्या अंतःकरणातील स्थायी भाव हे वाचनाने वा कलाकृतीच्या दर्शनाने चाळवले जातात. ज्यावेळी जी भावना चाळवली जाते तेव्हा तो रस निर्माण झाला असे समजावे. असे हे साहित्यात एकूण 9 रस आहेत. ते 9 रस इथे मी दाखवलेले आहेत. 1 शृंगार, 2 वीर, 3 करुण, 4 रौद्र, 5 हास्य, 6 भयानक, 7 बिभत्स, 8 अद्भुत, 9 शांत. आता आपण या प्रत्येक रसांची माहिती घ्यायला सुरुवात करू. आता आपण या रसांविषयी माहिती घ्यायला सुरुवात करूया. करुण रस. करुण रसामध्ये दुःखदायक भावना जेव्हा व्यक्तीच्या मनामध्ये तयार होतात किंवा त्या एखादा प्रसंग वाचल्यानंतर दुःख, शोक, वियोग, दैन्य, क्लेशकारक घटना इत्यादी प्रकारचं वर्णन जेव्हा साहित्यात येतं आणि आपण ते साहित्य जेव्हा वाचायला लागतो तेव्हा त्या घटनेनुरूप आपल्या चेहऱ्यावरचे भाव तशा प्रकारे बदलायला लागतात, किंबहुना त्या प्रसंगानुरूप, त्या घटनेनुरूप आपल्या मनातले विचारसुद्धा तशा प्रकारचे बनायला लागतात. तेव्हा करुण रस तयार होताना पाहावयास मिळतो. उदाहरण, हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. किंवा दुसरं उदाहरण आहे, आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी. तिसरं उदाहरण याच्यात आहे, पोर खाटेवर मृत्यूच्याच दारा. म्हणजे ह्या तीनही उदाहरणातून तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की यात करुण रस हा अगदी मोठ्या प्रमाणात भरलेला आहे. म्हणजे हे उदाहरण वाचता क्षणी किंवा या प्रकारचं साहित्य वाचता क्षणी आपल्या चेहऱ्यावरती तशा प्रकारच्या दुःखदायक भावना
तयार होताना आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे हृदयद्रावक अशा ज्या घटना असतात किंवा अशा प्रकारचं जे वर्णन ज्या साहित्यात येतं तेव्हा करुण रस तयार होतो असं म्हटलं जातं. दुसरा रस आहे तो म्हणजे शृंगार रस. ही दोन्ही चित्र तुम्ही बघितल्यानंतर साधारण तुमच्या लक्षात येतं बघा. शृंगार म्हणजे प्रेम भावना तयार होणं, स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे, त्यांच्या भेटीची व्याकुळ ओढ, विरह, उत्कट प्रीती यांचे साहित्यातील वर्णन जेव्हा येतं तेव्हा शृंगार रस तयार होतो. म्हणजे स्त्री पुरुषांना एकमेकाबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून, आकर्षणातून या रसाचा उगम होतो. उदाहरण इथे दिले, तू दूर दूर तेथे हुरहुर मात्र येथे, विरहात रात्र मोठी प्रेमजनास वाटे. किंवा दुसरं उदाहरण आहे, डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका. किंवा पुढचं उदाहरण जर घेतलं, सहज सख्या एकदाच येई सांज वेळी. चौथं उदाहरण आहे, या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. म्हणजे अशा प्रकारची जेव्हा आपण उदाहरण वाचतो किंवा साहित्य वाचतो तेव्हा काही वैषयिक भावना जागृत होतात. काही साहित्यातून अगदी सोज्वळ पतिप्रेम आपल्याला जाणवताना दिसतं. किंवा काही साहित्यामध्ये आपल्याला प्रेमाची किंवा प्रेमाच्या माध्यमातून तयार होणारी विफलताही आपल्याला पाहाव्यास मिळते, वाचाव्यास मिळते. बहुधा शृंगार रस हा लावणी प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. म्हणून लावणी प्रकार हा शृंगार रसाचा परिपोषक मानलं जातं. पुढचा रस आहे तो म्हणजे वीर रस. दोन्ही चित्र बघितले तरी सुद्धा तुमच्या लक्षात येतं या दोन्ही चित्रांचा अर्थ हा वीर रसाशी संबंधित आहे. वीर रसाचा स्थायी भाव आपण मागे बघितलेलंच आहे. या वीर रसाच्या स्थायी भावांचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा एक गोष्ट आपल्या लक्षात येतं की त्याच्यामध्ये उत्साह असा ठासून भरलेला असतो. पराक्रम, शौर्य, धाडस, लढाऊ वृत्ती यांचं साहित्यातलं जेव्हा जेव्हा वर्णन येतं तेव्हा तेव्हा वीररस तयार होताना दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा किंवा ऐतिहासिक पोवाडे जेव्हा आपण ऐकतो किंवा वाचतो, शक्यतो पोवाडा ऐकल्यानंतर अंगावरती आपल्या रोमांच उभा राहताना दिसतात. किंवा अलीकडच्या काळामध्ये तुम्ही तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरती असणाऱ्या जो चित्रपट आहे तो चित्रपटसुद्धा तुम्ही पाहिला असाल. तो चित्रपट पाहताना सुद्धा एक वीर रस आपल्या मनामध्ये तयार होतो. असं रक्त सळसळायला लागतं, अंगामध्ये रोमामध्ये असा संचार निर्माण होताना आपल्याला पाहावयास मिळतो. उदाहरण दाखल आपण इथं जर घेतलं तर स्वातंत्र्य प्राप्त करत असताना, इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष उभा करत असताना आपल्याच लोकांना जागृत करण्याकरिता जी राष्ट्रभक्तीपर गीतं लिहिली गेली ही सुद्धा वीररसाने प्रेरित होणारी आहेत. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, किंवा जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू, जिंकू किंवा मरू. हे गाणं जेव्हा आपण ऐकतो, राष्ट्रभक्तीपर गीत जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या अंगावरती असे रोमांच तयार होतात. हे रोमांच तयार होणं म्हणजेच वीररसाचं प्रतीक आहे. म्हणजे समरगीतं किंवा पोवाडे यामध्ये वीररस मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहावयास मिळतो. पुढचा रस आहे तो म्हणजे हास्यरस. हास्यरसामध्ये विनोदी भावना आहेत. आपण दिवसभराच्या काळामध्ये अनेक प्रकारचे विनोद टी व्ही, वर्तमानपत्र किंवा पुस्तकाच्या माध्यमातून आपण वाचतो. बटाट्याची चाळ किंवा अन्य अशी चिमणराव गुंड्याभाऊ यांची काही पुस्तकं आपण वाचली ना की आपल्याला हसायला यायला लागतं आणि आपलं आपणच हसतो. म्हणजे पु ल देशपांडेंच्या काही कथा जर आपण ऐकल्या तरी आपण खो 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 हसायला लागतो. म्हणजे एखादा विनोद आपल्याला आठवतो आणि आपण हसायला लागतो. म्हणजे हे कशाचं प्रतीक आहे तर हे हास्यरसाचं प्रतीक आहे. म्हणजे ज्या साहित्यामध्ये विनोद, विसंगती, विडंबन, चेष्टा, मस्करी यांचे वर्णन प्रामुख्याने दिले जातं तेव्हा हास्यरस तयार होताना आपल्याला पाहावयास मिळतो.
उदाहरणार्थ, तू छोकरी नाही सुंदरी, मिस्किल बाल चिचुंदरी, काळा कभिन मी पत्थरी, तो काश्मीरातील गुलदरी. म्हणजे अशा प्रकारची जेव्हा आपण उदाहरण वाचायला लागतो तेव्हा आपल्यालाच हसायला लागतं. विसंगती, असंबंध भाषण, व्यंगदर्शन, विडंबन, चेष्टा यांच्या वर्णातून हा रस तयार होताना आपल्याला पाहावास मिळतो. हा रस तयार होणारी साहित्याचा आपण विचार केला तर सुदाम्यांचे पोहे, चिमणरावांचे चराट, साष्टांग नमस्कार, संपूर्ण बाळकराम, गुदगुल्या यासारख्या विनोदी पुस्तकातून प्रामुख्याने हा रस आपल्याला आढळताना पाहावयास मिळतो. पुढे आहे तो रौद्र रस. दोन्ही चित्रांच्या डोळ्यामध्ये तुम्ही बघितलं तर एक रागाची तीव्र भावना आपल्याला तयार होताना दिसते. काही साहित्य आपण वाचताना आपल्या हाताच्या मुठ्या अशा करकर करकर कर आवळल्या जातात, दात आपले वाजायला लागतात आणि आता तडक उठावं आणि जाऊन त्याच्या कानफडात लावावी किंवा त्याला उडवून टाकावे असं आपल्याला जाणवायला लागतं, असं आपल्याला वाटायला लागतं. हे जेव्हा वाटणं, आतून वाटणं, त्याला त्या साहित्यात तयार होणारा रौद्र रस असं म्हटलं जातं. म्हणजे अतिशय क्रोध वा चीड या भावनेतून हा रस निर्माण होताना आपल्याला पाऊस मिळतो. उदाहरणार्थ, डमडमत डमरू ये, खनखनत शूल ये, शंख फुंकीत येई रुद्रा, किंवा पाड सिंहासने दृष्टती पालती, ओढ हत्तीवरुनी मत्त निरूप खालती, मुकुट रंकासी दे करटी भूपा प्रती, झाड खटखट तुझे खडक रुद्रा. म्हणजे आता उठावं, पेटून उठावं आणि मग पुढच्या सगळ्यांना आपण उद्ध्वस्त करून टाकावा, अशा प्रकारची भावना जेव्हा एखादं साहित्य आपण वाचतो तेव्हा आपल्या मनामध्ये तयार होते, तेव्हा प्रामुख्याने रौद्र रस तयार होताना आपल्याला पाहावयास मिळतो. पुढचा आहे 6वा रस, तो म्हणजेच भयानक. भयानक रस. या रसामध्ये एक भीतीची भावना तयार होते. या पहिल्या चित्रामध्ये तुम्ही बघितलं तर त्या स्त्रीच्या डोळ्यामध्ये किंवा डोळ्याचे जे विचार किंवा डोळ्यातून तयार होणारा जो भाव आहे तो अतिशय घाबरलेल्या स्थितीचा आपल्याला पाहावयास मिळतो. भीती या भावनेतून हा रस प्रामुख्याने तयार होतो. युद्ध, मृत्यू, खून, सूड, राक्षस, स्मशान इत्यादींच्या वर्णनातून हा रस आढळतो. गोविंदाग्रजांचे स्मशानातले गाणे, श्री खांबेटे यांच्या भीतिकथा, रहस्यकथांतील खून व सूड यांची वर्णने, युद्धकथा यातून हा रस प्रामुख्याने आढळताना आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे अशी काही चित्रपटसुद्धा आपण बघत राहतो की राज नावाचा एक चित्रपट होता किंवा अशी भूताचा डाव, अशी काही चित्रपट आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला साधारणतः भीती वाटताना पाहावयास मिळते. हे प्रत्यक्ष चित्रपटाच्या माध्यमातून झालं. काही पुस्तकं वाचताना सुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या भीतीदायक भावना आपल्या मनामध्ये तयार व्हायला लागतात आणि आपण थोडंसं घाबरायला लागतो. असं घाबरल्यासारखी स्थिती तयार होणंच यालाच भयानक रस असं म्हणतात. इथे एक उदाहरण दिले. कापऱ्या वाऱ्यात ज्योती, गूढ हालते सावली, घुमटामधून फडफड करती, भूते नाचती खाली. भूत हा शब्द आला की आपल्या मनामध्ये थोडीशी भीतीची भावना तयार होताना आपल्याला पाहावयास मिळतं. 7वा रस आहे तो म्हणजे बिभत्स रस. बिभत्स म्हणजे ओंगळवानापणा, ज्याच्यात किळस आहे, वीट आहे, तिटकार आहे, अशा प्रकारचं वर्णन ज्या साहित्यामधून येतं त्या साहित्यामध्ये हा बिभत्स रस तयार होताना दिसतो. म्हणजे किळस, ओंगळवाने, तिरस्कार जागृत करणाऱ्या भावनांचे साहित्यातील वर्णन. इथं उदाहरण दिले बघा. कित्येक दिवस आंघोळ नसल्यामुळे त्या भिकाऱ्याच्या अंगावर मळाचे थर साचले होते. जाड जाड केसातून उवा साठल्या होत्या आणि अंगावरील जखमातून किडे लवलवत होते. हे उदाहरण जेव्हा आपण वाचायला लागतो तेव्हा थोडंसं असा एक किळसवाना प्रकार वाटायला लागतो. किंवा दुसरं एक उदाहरण आहे, मी सांगतो म्हणजे ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा. ही बोठे जगळीत चगळीत काय बसले, हे राम रे ही लाळ ही, काळी काय गळ्यातून जळमटे आहेत 50ही, शी शी तोंड अति अमंगळ असे आधीच हे शेंबडे, आणि काजळ ओघळेवरून हे त्यातूनही हे रडे. म्हणजे एखाद्या लहान बाळाच्या रडण्याच्या स्थितीचं वर्णन करत असताना
इथं जेव्हा ते वर्णन मांडलं जातं तेव्हा आपल्याला थोडासा एक ओंगळवाणेपणा, थोडासा एक बीभत्सपणा आपल्याला जाणवायला लागतो. ही जाणवण्याची स्थिती म्हणजेच त्याला बीभत्स रस असं म्हणतात. 8वा रस आहे तो म्हणजे अद्भुत. अद्भुत म्हणजे विस्मय, आश्चर्य करणारे अशा काही घटना, गूढ असतात की ज्याला आपण अद्भुतता म्हणतो. बर्म्युडा ट्रायंगल नावाचा एक प्रकार आहे की एक अद्भुतता आहे, एक आश्चर्य करणारी गोष्ट आहे, न उलगडणारं ते कोड आहे. म्हणजे ज्या साहित्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या रचना किंवा अशा प्रकारच्या गोष्टी वाचायला मिळतात ते साहित्य हे अद्भुत रसाशी संबंधित असतं. विस्मय हा या रसाचा स्थायी भाव आहे. परीच्या कथा, अरेबियन नाईट्स, अलीबाबा व 40 चोर, अगदी पिढ्यानपिढ्या अलीबाबा आणि 40 चोर यांची गोष्ट आपण ती वाचत आलो आहे. परीच्या कथा, ती परी रात्री स्वप्नात येते, हवं ते मागायला सांगते, मग तो रात्रीच्या रात्री श्रीमंत होतो. ही गोष्ट कुणाला सांगू नको असं सांगितलेलं असतं. सांगितलीस तर सगळ्या गोष्टीचं किंवा तुला मिळालेल्या सगळ्या गाडी, बंगला, घर या सगळ्यांची माती होईना असं सांगितलं जातं. मग दुसऱ्या दिवशी तो आपल्या जवळच्या कुणाला सांगायची इच्छा नसते पण त्याच्यावर प्रेम करणारी ती जी मुलगी असते त्या मुलीला तो ते सगळं सांगतो किंवा त्याच्या बायकोला ते सगळं सांगतो. परिणामी या सगळ्यांचं माती होताना आपल्याला पाऊस मिळते. ही एक गूढ आहे. मग आपण विचार करायला लागतो की अरे हे असं कसं झालं. म्हणजे इतकं त्या परीनं दिलं असतानाही त्याने केवळ सांगितल्यामुळे त्या गोष्टीचं रूपांतर मातीमध्ये झालं. ही एक अशी रहस्यमय गोष्ट असते. यालाच अद्भुत रस असं आपण म्हणतो. किंवा एक पिढ्यानपिढ्या आपण काही उदाहरणं वाचत आलो आहे. परंपरागत पद्धतीने आपण आपल्या वडिलांकडून, आपल्या आईकडून किंवा आपल्या शिक्षकांकडून सुद्धा हे उदाहरण आपण ऐकत आलेलो होतो की आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेड्यांचे मळे, नगरातले लोक सारेच वेडे, वेड्याने बांधलेत बर्फीचे वाडे, आंघोळीला पाणी घेतात दुधाचे, डोक्याला तेल लावतात मधाचे, फणसपोळीचे कपडे घालतात, सारे वेडे उलटे चालतात. म्हणजे हे सगळं उदाहरण वाचलं की साधारण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की याच्यात काहीतरी अद्भुतता आहे. किंवा दुसरं उदाहरण इथं मी दिलेलं तुमच्यासमोर आहे की डोंगर उडाला तळ्यात बुडाला. कल्पना करा की डोंगर उडाला आणि तळ्यात बुडाला. पाण्यामध्ये चंद्रकोर टवकारून बघ, झाडं झाली एडीपिशी खुळी लगबग. अर्थात ही सगळी गोष्ट होईल का? नाही होऊ शकत. पण अद्भुत रसात जे साहित्य मांडलं जातं त्यामध्ये अशा कल्पनात्मक गोष्टी मांडल्या जातात की ज्याच्या भोवती आपल्याला असं बांधून ठेवण्याचं कामकाज ते लेखक मंडळी करताना आपल्याला पाहावस मिळतं. तेव्हा हा अद्भुत रस तयार होताना पाहावस मिळतो. आणि शेवटचा रस आहे तो म्हणजे शांत रस. इथं कोपऱ्यामध्ये ज्ञानेश्वरांची एक प्रतिमा मी तुम्हाला दिलेली आहे. ती प्रतिमा बघता क्षणी आपल्या मनामध्ये एक शांततेचे असे विचार यायला लागतात. जेव्हा जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो आणि परमेश्वरासमोर नतमस्तक होतो तेव्हा त्या मंदिरातल्या वातावरणाचा प्रभावाने सुद्धा आपल्यामध्ये एक शांततेचं वातावरण तयार होतं. म्हणजे परमेश्वरविषयक भक्ती, सत्पुरुषांची संगती, देवालय व आश्रम यांच्या परिसरातील वातावरण यांच्या वर्णनातून प्रामुख्याने हा रस तयार होताना दिसतो. भक्तिभाव, निरामय, एकाग्र शांत चित्त या स्वरूपातील भावनांचे साहित्यातील वर्णन जेव्हा येतं ते आपण वाचतो, त्याचा जेव्हा आपण अनुभव घेतो तेव्हा आपल्या मनामध्ये तयार होणारी जी भावना असते त्यालाच शांत रस असं म्हणतात. उदाहरण देत असताना ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पसायदानातल्या 2 ओळी दिलेत. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जोझे वांछील तो ते लाहो, प्राणिजात. म्हणजे अशी किंवा आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. अर्थात हे सगळं आपण ऐकायला लागलं किंवा आपण जेव्हा आपल्या कानावरती हे ऐकतो तेव्हा आपल्या अंगावरती असे एक वेगळ्या प्रकारची भावना तयार होताना पाऊस मिळतं. यालाच शांत रस असं म्हणताना आपल्याला पाऊस मिळतं. म्हणजे एकूण आपण साहित्यातले 9 रस अभ्यासले. या 9 रसांचे स्थायीभाव काय आहेत, तो रस तयार होत असताना आपल्या मनामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या भावना तयार होतात याची माहिती या तासाला आपण घेतली. ठीक आहे. धन्यवाद.